शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळ पदी नियुक्ती झालेली आहे. त्यांची आमच्यासोबत त्यांची बोलूया. आपली नियुक्ती झाल्याबाबतची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांची माहिती आमच्या नावाची नियुक्ती केलेली आहे. उद्या मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही त्याची चर्चा करू आणि पुढील काय डिसिजन करायचं ते आम्ही करू. परंतु साहेबांनी विश्वास टाकून माझं नाव त्या एसटी महामंडळाच्या कमिटीवरती घेतलेलं आहे अध्यक्ष म्हणून. तर त्यात आम्ही साहेब बाहेर गेलेले आहेत दौऱ्यावरती, उद्या येतील त्यावरती चर्चा करून पुढचं ठरवू काय करायचं. असंही म्हटलं जात आहे की टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेंच्याकडूनच लोकांना पद दिले जाते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजगी आहे. त्यांच्या पक्षात नाराज आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही आणि आम्ही अजून तसं काय कुठं ऐकू आलेलं नाही. तिघांनी बसून जे काही ठरवले असेल त्याच वेळेला ह्या नियुक्त्या केल्या जातात. मग काय ते उद्या मी विचारतो साहेबांना. आपण जेव्हापासून नवीन सत्तांतरण झाला होता तेव्हापासून तुम्ही मंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला हा पद दिला जात आहे, तर तुम्ही हा पद स्वीकारणार आहात की काय? अजून तसं काय ठरवलेलं नाही, परंतु उद्या साहेबांशी चर्चा करून पुढचं डिसिजन करू. आणि जे पक्ष नाराज झालेत एनसीपी, त्याबद्दल? एनसीपी नाराज झाले अजून कुठं तसं दिसलं नाही, आढळलं नाही. आणि जर तसं काय असेल तर ते तिघेजण बसून ठरवतील. फक्त असंही म्हटलं जातं की एकनाथ शिंदेच्या पार्टीच्या लोकांनाही असा पद दिलं जात आहे. आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील, संजय सिरसाट नंतर तुमचा नंबर. आम्ही काम करतोय त्याचा मोबदला दिला जातोय. जे पक्षाचं काम करतोय प्रामाणिकपणे आम्ही, आणि त्या अनुषंगाने काही साहेबांनी विश्वास टाकून आमच्याकडे दिला असेल. धन्यवाद. कॅमेरामॅन युगन गुप्तासह सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.